नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत पनवेलमध्ये. पनवेल खांदा कॉलनी आणि तिथल्या मंगलमूर्ती सोसायटीमध्ये जाऊन दोन्ही वहिनींना आज आपण भेटणार आहोत. काजल पाटील आणि वर्षा ठाकरे वहिनी. चला तर मग मंगलमूर्ती सोसायटीमध्ये गणपती बाप्पा मोरया म्हणूया आणि सुरुवात करूया आजच्या या भागात. थँक्यू. पुढे इथे नमस्कार. 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 थँक्यू. नाव सांगा. सौ काजल किरण पाटील. माहेरचं नाव? ललिता तुकाराम शितकर. माहेर कुठलं? ठाण्याचं. ठाण्याचं. हो. द्या आता ओळख. हे माझे मिस्टर किरण पाटील. नमस्कार. हा माझा मुलगा कुणाल. या माझ्या सासूबाई. या माझ्या नणंद. ही माझी आई. नमस्कार. ही माझी मोठी वहिनी, तो दादा, तो छोटा भाऊ, ती वहिनी, छोटी वहिनी, हे जिजाजी आणि ताई. आणि इथे पण सगळा परिवार. पहिलं स्वागत तुम्हीच केलं. मंगलमूर्ती परिवार या बिल्डिंग मध्ये खरं तर यापूर्वी एकदा येऊन गेलो होतो. तेव्हा या सगळ्यांनी इतक्याच उत्साहाने स्वागत केलं होतं आणि तो दिवस कधी विसरता येणार नाही. इतका महाराष्ट्रात प्रवास केला पण याच बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये अडकलो होतो. चला सुरुवात करूया आजच्या भागाला आणि गप्पा. काय करतात मिस्टर? मिस्टर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये परचेस एक्झिक्युटिव्ह. बरं. आणि तुम्ही? माझं स्वतःचं पार्लर आहे. वेळ मिळतो दोघांना भेटायला वगैरे? हो, म्हणजे काढतो आम्ही वेळ तसा. एकमेकांसाठी आम्ही वेळ खास काढतोच. मला फ्रायडेला सुट्टी असते, म्हणजे पार्लर मी फ्रायडेला बंद ठेवते, तर ते पण मग ती ऍडजस्ट करतात सुट्टी फ्रायडेला. असं कधी होतं का की त्यांनी कुठेतरी भेटायला बोलवलंय, तुम्ही गेलायत, तुम्हाला उशीर झालाय किंवा त्यांना, असं कधी होतं? हो, म्हणजे बराच वेळेला, म्हणजे ते कसं अगदी टायमाचे फार पंक्च्युअल आहेत एकदम, म्हणजे एकदम त्यांना वेळेवर तसंच झालं पाहिजे आणि मी त्याच्या कॉन्ट्रास्ट विरुद्ध आहे. आणि लग्नाआधी असंच झालं एकदा. लग्नाच्या आधीच झालं? हो, लग्नाच्या आधीच झालं. काय झालं? एकदा मी, म्हणजे लग्न ठरण्याच्या आधी आमचं 9 महिन्याआधी एंगेजमेंट झाली. तर तेव्हा आम्ही एंगेजमेंट नंतर दोघं आम्ही दर संडेला भेटायचो तळ्यावर. तर पण ते वेळेच्या अगदी 10 मिनिटं आधी येऊन उभं राहायचे आणि मला नेमकं 10 मिनिटं उशीर व्हायचा त्याच्यानंतर पण. बरं. आणि मग असंच झालं, मी उशिरा पोहोचले. ते वाट बघून अगदी वेळ बघितली, 5 वाजले. 5 वाजता मी नाही पोहोचले, ते निघून गेले सरळ. मग नंतर बराच वेळ नाही, मग मी घरी आले आणि तेव्हा मोबाईल सिस्टम नव्हती एवढी फारशी. त्यामुळे मग घरी आल्यानंतर मग मी लँडलाईनवरून फोन करून विचारलं काय झालं. तर ते बोले तू तर आली नाही. मी म्हटलं मी तर आलेली. म्हणजे मी बरोबर 5 वाजेपर्यंत थांबलेलो तिकडे. म्हटलं की मी 5 नंतरच पोहोचले थोडंसं. म्हटलं 5 मिनिटं मला उशीर झाला. म्हणते नाही, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी, अगदी भेटणं पण वेळच्या वेळेस व्हायला पाहिजे. तसंच बऱ्याच वेळेला कुठे बाहेर जायचं असेल तर उशीर झाला की मग आमचा प्रोग्राम तिथेच स्टॉप होतं. मग हे चिडतात? चिडत नाही, शांत, ठीक आहे तुला नाही जमलं मग नाही, पण आता नाही जायचं, त्या वेळेनंतर नाही जायचं असं बोलवा त्याला. अहो, वेळेच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल आहात ना? ऑफकोर्स. तुम्हाला आवडत आहे? आवड आहे. आणि वहिनी काही वेळ पाळत नाहीत? वहिनीला वेळेचं नाही, तिला होते, तिला वेळ नेहमीच. असा कोणता प्रसंग आहे की साधारणतः तो खूप त्रास होतो, तो प्रसंग आठवल्यावर? असा त्रास होतो हा प्रसंग, आमचा ॲक्सिडेंट झाला होता 2007ला. काय झालं होतं? आम्हाला पाम बीच रोडवर एका सोमूने उडवलं होतं. आम्ही बाईकवर होतो. तो दिवस होता भाऊबीजेचा आणि आम्ही फुटबॉलसारखं अक्षरशः उडलं होतं. अरे बापरे. हां, हिचं बरंच मोठा सिव्हिअर असा हे झालं होतं, म्हणजे तिचं पेल्विक फ्रॅक्चर झालं होतं. तिला असं सरळ पण होता येत नव्हतं. तर मग काही दिवसांनी मग आम्ही लीलावतीला तिथे शिफ्ट केलं आणि लीलावतीचे डॉक्टर म्हणजे ते आमच्यासाठी देव माणूसच. त्यांनी काय जादू केली, एक 6 तासाचं ऑपरेशन केलं आणि दुसऱ्या महिन्यात एक 3 तासाचं ऑपरेशन केलं अँड नाव शी इज डुईंग वेल. अरे वा वा वा. बापरे, असं कोणाच्याही बाबतीत होऊ नये. आणि तो दिवस पण भाऊबीजेचा असल्यामुळे तो प्रसंग एकदम चांगला आठवतो. माझ्या बिचाऱ्या बहिणी सगळ्या रेडी होत्या भाऊबीजेसाठी, पण तो भाऊबीज आमचा झाला नाही. मी लवकर रिकवर केलं. मला फ्रॅक्चर झालं डोक्याला वगैरे, ते कवर झालं. पण हिचं जे पेल्विक फ्रॅक्चर होतं त्याच्यामुळे ही बेडवरच होती 6 महिने.
तर मग रात्री तिचं पूर्ण बॉडी पेन व्हायची आणि मग ही तळमळत राहायची. मग मीच उठून, मला पण तसं काम नव्हतं, मी सुट्टीवरच होतो, तर मग हिचे पाय दाबणं, हात दाबणं, पाठ दाबणं असं चालू होतं तिचं. तिला बरं वाटायचं. मग त्यात ती झोपायची आणि मग परत थोड्या वेळाने उठायची, पुन्हा मग आपलं ते असंच बरेच दिवस. ते म्हणजे तुम्ही जो प्रसंग विचारला तो खरोखरच कोणाच्या आयुष्यात येऊ नये. हां, तो कधी विसरू शकत नाही आम्ही. सध्या आम्ही भरपूर एन्जॉय करतोय. छान, तसंच एन्जॉय करा. हा आमचा एक प्रकारचा पुनर्जन्म आहे. आता पुन्हा भेटेल की सांगता येत नाही, म्हणून आम्ही भरपूर एन्जॉय करत असतो. आता जरा विषय मी वेगळा, म्हणजे तुम्ही चित्रपटाला जाता? हो हो दोघेही? हो, दोघेही, तिघही आम्ही. तिघेही? हां. आणि मग साधारणतः चित्रपटावरून आल्यानंतर काय असतं? मग चाललेली अशी पुनरावृत्ती त्याची, म्हणजे पिक्चरची स्टोरी, त्याची गाणी, मग नाचणं दोघंही चालू असतं, दोघांचं समोर चालू वा असतं. वा. पण चित्रपटातला एखादा डायलॉग ऐकवा ना आम्हाला. मी एक ऍक्टिंग करू शकतो. मी मग करा ना. मी घेत नाही, हा, पण मी दारुड्याची ऍक्टिंग चांगली करतो असं हे लोक म्हणतात. पण चित्रपटातला एखादा करा ना मग. तेरे को बोला था साला दारू मत पी मत पी मत पी, हा, फिर भी तूने पिया. हा. अगर तू दारू नहीं पीता तो वो जाड़िया साला तेरे को मारने को सकता नहीं सकता, लेकिन तू सुनता ही नहीं, सुनता ही नहीं. देख 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 तेरी क्या हालत हुई है, देख अभी हम तुमको दवाई लगेगा, ये साला बहुत जलता है, डरने का नहीं है, ठीक अपन दवाई लगाते हैं. हाँ आपको बैंडेज लगाते हैं, एक मिनट रुक, हिलने का नहीं, हिलने का नहीं. ये कॅमेऱ्यात करा. हा, करेक्ट होईल आरशात बघितल्यावर. हाँ, अब तुम जाओ अपना घर और एंथोनी भाई चला अपने घर. वा 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 वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी. खूप छान. मी प्रश्न विचारतो आता या सुंदर अभिनयानंतर. पाठीमागे एक छान फ्रेम आहे, तिकडे बघायचं नाही आता. त्या फ्रेम मध्ये लोण्याने भरलेली मडकी किती? लोण्याने भरलेली मडकी 6 आहेत. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. बरं वहिनी, पुढचा प्रश्न तुम्हाला. मिस्टरांनी मार्शल आर्टचा कोर्स केला होता तेव्हा त्यांना कोणता बेल्ट मिळाला होता? येलो. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही सांगा, वहिनींना रिटायरमेंट नंतर काय करायचंय? अजून इच्छा, त्यांना भरपूर पेंटिंग्स करायचे आहेत, हो, त्यामुळे हे उत्तर चुकलं. आता मी एक कोडं घालतो तुम्हाला दोघांनी. हात आहेत पण वापरत नाही, 4 पाय आहेत पण चालता येत नाही. मे बी सांग. खुर्ची. बरोबर उत्तर, अभिनंदन. त्यामुळे आता वहिनी 1 2 3 उत्तरं बरोबर आली. ही लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. चला भेटूया कुटुंबात. नमस्कार. हे सगळे हुशार आहेत असं तुमचं म्हणणं वहिनी? हो हो हा, हो, सगळे हुशार आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कोण असं तुम्हाला वाटतं? त्यातल्या त्यात सगळ्यात हुशार हे सांगा. सगळे हेच आहेत. नाही, कारण तुम्ही जेव्हा अभिनय करणार तेव्हा यापैकी कोण ओळखेल असं तुम्हाला वाटतं? आता तर एक अंदाज तर व्यक्त करा. खरं तर माझी वहिनी ती त्याच्यामध्ये आमचं दोघींचं ट्युनिंग छान आहे, त्यामुळे मोस्टली आम्ही जेव्हा दमशराद वगैरे खेळत असतो तर त्या ओळखतात. हो, आज त्या ओळखतील असं वाटतंय तुम्हाला? प्रयत्न करूया. नाही, पण सगळ्यांनी प्रयत्न करायचा. वाटतं तेवढं सोपं नाही. हे चित्रपटाचं नाव नाही, तर त्यांच्या मनातलं एक वाक्य आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि ते तुम्ही ओळखायचंय. नुसत्या हसतातच आहेत त्या. टेन्शन, ऑल द बेस्ट. सांगा, मी करते, आता समजून घ्या सगळं. तुम्हाला शुभेच्छा. हा, बोलायचं नाही. नाही नाही, ओठांची हालचाल. तू, मी, टायमावर, वेळेवर घरी आले, भेटायला येते. मी वेळेवर भेटायला येते. मी वेळेवर येते तरी सुद्धा तुमचं तोंड रागावलं असतं. तरी सुद्धा 7 तुम्ही घड्याळ दाखवता. 6 5 4 3 2
2 1 घड्याळ दाबू नका. वेळ संपली. वाक्य असं होतं, मी वेळेवर येण्याचा प्रयत्न करीन, अरे पण प्रयत्न तर उशीर झाला तर रागवू नका. आणि हे बक्षीस गेलं, पण काही हरकत नाही, अजून एक संधी आहे पैठणीची.